दूध उत्पादकांना प्रति लिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये अनुदान असे 35 रुपये शेतकऱ्यांना मिळणार, तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलो मागे 30 रुपये देणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा। महाराष्ट्रामध्ये दुधाला 40 रुपये दर मिळावेत यासाठी आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। किसान सभेच्या अजित नवलेंची माहिती। खेड तालुक्यामधल्या मंचर गावामध्ये आज दूध दरवाढीसाठी आंदोलन। आंदोलनामध्ये राजू शेट्टी होणार सहभागी। दीक्षाभूमीवरती तोडफोड प्रकरणामध्ये वंचितचे शहर अध्यक्षांसह 15 जणांवरती गुन्हा दाखल। हिंसक आंदोलन केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती। दीक्षाभूमीजवळ असलेल्या शाळांना आज सुट्टी जाहीर। तोडफोडीच्या घटनेनंतर दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती वाहतूक निर्बंध असल्यानं बियारे मुंडले शाळेकडून सुट्टी जाहीर। महाडमधील चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 72 कोटींचा निधी मंजूर। बाबासाहेबांच्या मूळ गावी स्मारकही उभारलं जाणार। मंत्री उदय सामंत यांची माहिती। पुण्यातील झिकाच्या रुग्णांची संख्या 7 वर। एरंडवणेमध्ये 2 गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण। 10वी-12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार। कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे शाळांना आदेश। गणेश उत्सवासाठी उद्यापासून एसटीचं आरक्षण। प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा गणेश उत्सवाचा 60 दिवस आधीच आरक्षणाची मुभा। महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आरक्षण। मनोज जरांगे 12 जुलैला शांतता रॅली काढणार। या संदर्भामध्ये मराठा समाजाची आज जालना शहरामध्ये आढावा बैठक। 6 जुलैपासून मराठवाड्यामध्ये जरांगेंची संवाद रॅली। हिंगोलीतून सुरू होणाऱ्या या संवाद रॅलीसाठी मराठा बांधवांकडून जोरदार तयारी। रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज परळी बंदची हाक। एका तरुण सरपंचाची हत्या झाली, मात्र रोहित पवार आपली राजकीय पोळी भाजतायत, मुंडे समर्थकांचा आरोप। अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती। बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती। नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। जयंतराव, तुम्ही तिकडे नकली वाघांसोबत आहात, इकडे असली वाघांसोबत या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जयंत पाटील यांना खुली ऑफर। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल। भाजप 5 उमेदवार, त्यासोबत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, ठाकरे गट 1 आणि काँग्रेस 1। शरद पवार गटाचा जयंत पाटील यांना पाठिंबा, तर 2 अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल। शिवसेना शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक संपन्न। विधान परिषदेमध्ये महायुतीच्या 9 जागा निवडून आणायच्या। बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना सूचना। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट। पंढरपूरच्या वारीचं राहुल गांधी यांना दिलं निमंत्रण। खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा उपस्थित। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित। विधान परिषदेमध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणामध्ये दानवेंचं निलंबन। दानवेंच्या निलंबनानंतर सभागृहामध्ये गोंधळ। बहुमताच्या बळावरती निलंबन केलं, निश्चितच सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। जनतेच्या दरबारामध्ये आवाज उठवणार, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। अंबादास दानवे यांच्या वक्तव्यासंदर्भात पक्षप्रमुख म्हणून माता भगिनींची माफी मागतो, मात्र अंबादास दानवेंना आपली बाजू मांडू दिली नाही। एकतर्फी निर्णय घेऊन त्यांचं निलंबन केलं, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। सभागृहामध्ये याआधी अशी कधीही घटना घडली नाही, त्यामुळे अशा ठरावावरती कधीही चर्चा होत नाही। दानवेंच्या चर्चेच्या मागणीवरती फडणवीसांची प्रतिक्रिया। महिला सदस्यांच्या समोर अशा पद्धतीची भाषा वापरणं अयोग्य। अशानं सभागृहामध्ये आणि इतर ठिकाणी महिलांना काम करणं कठीण होईल। विधान परिषदेमध्ये झालेल्या शिवीगाळ प्रकरणानंतर नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। बहुमताच्या जोरावरती सभापतींनी आपल्या सदस्याचं निलंबन केलं, त्यामुळे सभागृहाच्या कामावरती बहिष्कार टाकला। अनिल परब यांचं वक्तव्य। राहुल गांधी काय चुकीचं बोलले? त्यांनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला? त्यांना भगवान शंकराचा फोटोही दाखवण्याची परवानगी दिली नाही। हे हिंदुत्व आहे का? उद्धव ठाकरे यांच्याकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं समर्थन।
मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांच्यामध्ये गुफ्तगू। विधान परिषदेच्या बाहेरच्या लॉबीमध्ये हे दोघे कोपऱ्यात जाऊन बोलताना दिसल्यामुळे चर्चेला उधाण। विधानसभेमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार यांची भेट। आशिष शेलार यांनी मिलिंद नार्वेकर यांचं केलं अभिनंदन। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत, खासदार निलेश लंके यांच्या मतदानाचा अर्ज अवैध। 7 अर्ज हे पीटीआर उतारा नसल्यामुळे अवैध ठरवल्याची माहिती। विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील यांनी एकमेकांशी केलं हस्तांदोलन। विधान भवनामध्ये झाली दोघांची भेट। नाशिकच्या येवल्यामुळे नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांचे जल्लोषामध्ये स्वागत। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण। यंदा वेळेच्या 6 दिवस आधीच मान्सूननं देश व्यापला। भारतीय हवामान विभागाची माहिती। तर आजपासून 6 जुलैपर्यंत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज। चांदोली धरण परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी। खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या टीमकडून शिराळा तालुक्यामधल्या दरोड कोसळण्याची भीती असलेल्या भागाची पाहणी। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शहर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी। परभणीमध्ये सर्वदूर पाऊस। सेलू, मानवत, जिंतूर आणि गंगाखेडसह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी। अमरावती जिल्ह्यामध्ये 55% पेरण्या पूर्ण। तर चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये केवळ 16% पेरणी झाली आहे। पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ। धुळे जिल्ह्यामध्ये फक्त 50% पेरण्या पूर्ण। शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरामध्ये होणाऱ्या संततधार पावसामुळे धरणामध्ये पाणीसाठा वाढला। खडकवासला धरणामध्ये 4.5 टीएमसी इतका पाणीसाठा। तर धरणातून पुणे शहर आणि ग्रामीण भागाला होतो पाणी पुरवठा। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका सतर्क। वालढुणी, नेतिवली, कचोरे टेकडीवरील कुटुंबांना केडीएमसीची नोटीस। टेकडीवरती राहणाऱ्या कुटुंबांना स्थलांतर करण्याचं आवाहन। 1,500 रुपये घ्या पण गद्दार म्हणू नका, यासाठी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आणली। ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांचं पत्रक छापून महायुती सरकारला टोला। अमरावतीच्या पाठोपाठ अकोल्यात देखील लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी पैसे घेत असल्याचं उघड। मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयामध्ये तलाठी पटवारीचा दाखला देण्यासाठी 30 ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असल्याचं उघड। व्हिडिओ व्हायरल। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। अमरावतीच्या वरुडमध्ये तलाठी कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यावरती निलंबनाची कारवाई। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयामध्ये महिलांची गर्दी। मात्र दाखले घेण्यासाठी लागणाऱ्या अर्जाला 10, 20, 100 रुपये घेतले जात असल्याचा महिलांचा आरोप। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी वाशिममधील सेतू कार्यालयामध्ये महिलांची गर्दी। 15 दिवसातच नोंदणी करायची असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी महिलांची लगबग। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी गोंदियामध्ये तहसील कार्यालयामध्ये महिलांची गर्दी। 15 दिवसांमध्येच नोंदणी करता येणार असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी महिलांची लगबग। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी शहरातील सेतू कार्यालयाच्या बाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा। उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी। सोलापूरच्या भंडी शेवगाव पासून पंढरपूर शहरापर्यंत भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई। कोणीही व्हीआयपी आला तरी प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील देहन पांगलोळी या रस्त्यावरती बिबट्याचं दर्शन। तालुक्यातील अन्य भागातही बिबट्याचं दर्शन झाल्यानं कोळबट फाट्यावरती घनदाट परिसरातील या जंगलामध्ये दिसला हा बिबट्या। मुंबईमध्ये बँकॉकवरून येणाऱ्या भारतीय प्रवाशांकडून 5.5 किलो गांजा जप्त। 5 किलो गांजाची किंमत 5 कोटी रुपये असल्याची DRIची माहिती। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बार मॅनेजरकडून पोलिसांना बेदम मारहाण।
द लिटिल डोर बारमध्ये हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण, बार मॅनेजरला अटक। पुण्यातल्या कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये न्यायालयानं आरोपींना सुनावली 6 जुलैपर्यंतची सीबीआयची कोठडी। गुजरातच्या जुनागडमध्ये मुसळधार पाऊस, मतियाना गावामध्ये शेतामध्ये साचलं पाणी। उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील फुलरई गावामध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी, 116हून अधिक जणांचा मृत्यू। हाथरस येथील घटनास्थळाची श्वान पथकाकडून पोलिसांकडून पाहणी, तर फॉरेन्सिक युनिट देखील घटनास्थळी दाखल। हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश। उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरती केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांच्याकडून शोक व्यक्त, एक्सपोस्ट करत वाहिली श्रद्धांजली। हाथरस दुर्घटनेमधल्या नागरिकांना सरकारनं संवेदनशीलतेनं मदत करावी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारकडे मागणी। हाथरस दुर्घटनेला सरकार जबाबदार, सत्संगासाठी नागरिक येणार असतील तर सरकारनं काय सोय केली होती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा सरकारला सवाल। हाथरसमध्ये जे घडलं ते अत्यंत दुःखद, उत्तर प्रदेश सरकार सुरक्षा का देऊ शकले नाही, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सरकारवरती टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती। हिंदू हिंसक असतात असं म्हणणाऱ्यांवरती कोणते संस्कार, हेच का तुमचं चरित्र, आता कोणत्या शक्तीच्या विनाशासंदर्भात तुम्ही बोलत आहात, नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींना सवाल। काल जे काही घडलं ते गांभीर्यानं घेतल्याशिवाय आम्ही संसदीय लोकशाहीचं रक्षण करू शकणार नाही, यावरती योग्य कारवाई व्हायला हवी, नरेंद्र मोदी यांची राहुल गांधींच्या भाषणावरती टीका। लोकसभेमधल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींचं नाव न घेता बालबुद्धी असा उल्लेख। राष्ट्रप्रथम ही आमची भावना, देशामध्ये आवश्यक बदल करायचे असेल तर त्यामध्ये सातत्य ठेवलंय, सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, मोदींचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।